मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत पुरुषोत्तम मास कथा। तर आजपासून दररोज पुरुषोत्तम मास महिनाभर हीच कथा ऐका। तर संपूर्ण आपल्याला जप तप सत्यनारायण सर्व काही स्नान दान सर्व काही पुण्यफळाची प्राप्ती या एका कथा फक्त ऐकल्याने श्रवण केल्याने मिळेल। म्हणून जास्तीत जास्त जणांना शेअर सुद्धा करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री हरी करा। श्री गणेशाय नमो नमः। पुरुषोत्तम मास कथा ऐकल्याने वैकुंठ लोकची प्राप्ती होईल आणि वैकुंठ लोकच्या बरोबर शिवलोकाची सुद्धा आपल्याला प्राप्ती होईल, अशी ही पुरुषोत्तम मासची कथा आहे। श्री गणेशाय नमो नमः। ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी, सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी, पुण्य मिळते, पाप पळते, मनी धरावे ते पळते, मनी धरावे ते मिळते, जन्माचे सार्थक होते। अवंतीपूर नावाचं एक नगर होतं, तेथे दोघ भाऊ राहत होते। मनाने श्रीम परंतु धनाने गरीब, मनाने श्रीमंत परंतु धनाने गरीब। मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती, धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा। एकदा ते दोघंही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले। तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही, धाकट्या जावेकडून बटकीसारखी कामे करून घेई, तिच्यावर सारखी आग पाकडी। एकदा तर थोरली एवढी संतापली की तिने धाकटीला घराबाहेर काढलं। बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली। त्या वर्षी अधिक मास आला। थोरलीने पुरुषोत्तम व्रताची तयारी केली। धाकटीला वाटलं आपण ते व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली। म्हणाली, जाऊबाई पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही। तुम्ही मला सगळं व्रत विधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दुष्टी। ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेळपट, तुला काय जमणार आहे पुरुषोत्तम व्रत कसे करतात न काय करतात? तू बावळट आणि अर्धवट न वेळपट, तुला काय देवाचं येईल? असं तिला म्हणाली। परंतु तिचा आग्रहच असेल तर सांगते, तुझा आग्रह आहे तर मी सांगते, पण हे व्रत गुप्त आहे, मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाही। धाकटीने कबूल केले। थोरलीने दुष्टपणाने उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं आणि म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास, या महिन्यात आपणही मलिन राहावे। मलिन गढूळ पाण्यात स्नान करायचे, मळकट कपडे मळकट वस्त्र वापरायची, शिळे पाके उष्टे खरगटे पदार्थ रोज खायचे, घाणेरडे शब्द उच्चार करायचे, उजवलेले नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचे, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये, असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल। धाकटीला खरं वाटलं। ती रोज घाणेरडी राहू लागली, पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलवू लागली। होता होता उद्यापनाचा दिवस आला। थोरलीने 108 ब्राह्मणांना जेवायचं आमंत्रण दिलं। तिचं ऐकून धाकटीनेही ब्राह्मणांना जेवायला बोलवलं। व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही। रोजच्या प्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये। तेव्हा पिंपळातून श्री भगवान विष्णू प्रकट झाले। तिचा भोळा भाव, भोळा भक्ती, खरी भक्ती बघून तिला म्हणाले, ठीक आहे मी जेवायला येतो, कोणी विचारलं तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग, असे भगवान विष्णूने तिला सांगितले। धाकटीला धाकटीचा आनंद आता गगनात मावेना। ती घरी आली। घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून कसं बसं स्वयंपाक केला, एक लाडू केला। तेवढ्या श्री विष्णू भगवान जेवायला आले। तिला म्हणाले, ताई बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत। धाकटी ते विसरूनच गेली होती। धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं, मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा एकही दाणा नव्हता। आता काय करायचं? विष्णूने तिची चिंता दूर करायचं ठरवलं। ते म्हणाले, आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण। धाकटीने भगवान विष्णूच्या सांगण्याप्रमाणे केलं। मग भगवान विष्णूने त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचे पण 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले। धाकटीने ती पान मांडली, लाडवाचे तुकडेही वाढले। तेव्हा भगवान विष्णूच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वानांनी भरून गेले।
ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीची परी चमत्कार झाला. तिने तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागाने तिला शाप देत निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे. तशात आपण तिला खोटं नाटं सांगितलं आणि तरीही तिने 108 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीने धाकट्या जावेकडे गेली. धाकटीने थोरल्या जावेला आदराने लवण नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं म्हणून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेने उद्यापन देखील सुद्धा यशस्वीपणाने माझं पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलेलं पण तिने खरं मानून भक्तिभावाने व्रत केलं म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले. हे थोरलीने मनोमन झालं. ती खजील झाली. तिने धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील त्यांना मी असाच प्रसन्न होईल. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल, दुःख दारिद्र्य दूर करेल, धनधान्याने घर भरेल, आनंदाने सर्व काही त्यांच्या घरात राहील. महालक्ष्मी अन्नपूर्णा माता घरात बसलेली नाही. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्रित आनंदात वागू लागल्या आणि श्री पुरुषोत्तम मासाच्या कृपेने त्या दोघींनी संसार सोन्याचा झाला. दोघांचा दोघी जीवा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाले. त्यांना जशी सुख संपत्ती मिळाली तशीच त्या श्री पुरुषोत्तमाची कृपेने तुम्हाला आम्हाला सुख संपत्ती नांदो, दीर्घायुष्य लाभो, धन संपदा वाढो आणि अन्नपूर्णा माता आणि महालक्ष्मी माता स्वयं विराजमान राहो आणि भगवान शिवशंकर आमची स्वयं रक्षा करो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सपोल संपूर्ण. ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. तर अशी ही अधिक मासाची कथा होती. तर मी ती तुम्हाला सांगितली. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला अधिक मासाची कथा आवडली असेल तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय श्री विष्णू हरी.